नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानचं मृत्यू प्रकरण गेल्या आठवड्यापासून पुन्हा चर्चेत आलंय। तिच्या वडिलांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी केली आहे। त्यांचे वकील निलेश ओझा यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत। आदित्य ठाकरेंकडून घडलेल्या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केलाय असा आरोप ओझा यांनी केलाय। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकावणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजनक टिप्पणी करण्याचा ठपका असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर याचा कोल्हापुरातील मुक्काम वाढला आहे। पंढरपुरात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारक उभारणीचा प्रश्न मार्गी लागत असून पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची 16 एकर जागा मिळाली आहे। त्यापैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे। या स्मारकासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्याला वन्यजीवांची शिकार आणि 2 व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। राजकीय वरदहस्त असलेल्या खोक्या भाईला पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच केली होती। मात्र आता या पुतळ्यावरून काही ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत। तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हात लावला तर आमच्याशी गाठ आहे असा इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिलाय। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। याच दरम्यान आता भाजपाची खासदार कंगना रनौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे। अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी ऍक्टचा निषेध केलाय। तुम्ही कोणीही असलात तरी कोणाचाही अपमान करणं किंवा बदनामी करणं योग्य नाही असं ती म्हणाली आहे। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय काढला। यावर शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असल्याने शालेय शिक्षण विभागाने तत्काळ स्वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यवतमाळच्या उमरखेड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। येथील शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बस चालकाने नागपूर येथे नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी बस चालकाला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे। संदीप विठ्ठल कदम असे बस चालकाचे नाव आहे। गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की पनीर, खवा, मावा इत्यादी खाद्यपदार्थांची प्रचंड मागणी असते। या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नाशिक शहरातील बनावट पनीर बनवणाऱ्या पेढीवर धाड टाकत 47,800 रुपये किमतीचा 239 किलो पनीरचा साठा जप्त केलाय। स्वतःची शेतजमीन बक्षीसपत्र करून दिली तरीही वृद्ध आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी झटकणाऱ्या बेजबाबदार मुलाला जिल्हा प्रशासनाने दणका देत त्यास मिळालेली शेतजमीन पुन्हा वडिलांच्या नावावर करण्याचा आदेश दिलाय। माढ्याच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी ही कारवाई केली आहे। रिपलिंगचे सहसंस्थापक प्रसन्न शंकर यांनी पत्नी दिव्या शशीधरन हिच्यावर व्याभिचार, फसवणूक यासारखे गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांच्या पत्नीनेही आपली बाजू मांडली आहे। मी XL साईजचे कॉन्डोम मागवल्याचा आरोप करणारा माझा नवराच विकृत आहे, तो महिलांचे छुपे व्हिडिओज काढतो असा पलटवार दिव्याने केला आहे। शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात गेली तर देश उद्ध्वस्त होईल आणि या देशात कोणालाही रोजगार मिळणार नाही। संघ देशाचे भविष्य आणि शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात गुंतलाय असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केलाय। निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने वादात अडकलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर न्यायपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे। त्यांच्याकडे न्यायालयीन कामकाज काढून घेण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला तर त्यांची बदली करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी शिक्कामोर्तब केलाय।
गुजरातच्या ग्रामीण अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडची तिच्या वडील आणि भावांनी निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भावाला अटक केली असून वडील फरार आहे. एका कार्यक्रम शांतुबा आणि रीना एकमेकांकडे पाहत हसत असल्याचे पाहून वडिलांचा राग अनावर झाला आणि ही हत्या त्यांनी केली. नराधमानं एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर ऑगस्ट महिन्यात बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना वलसाड जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जलद तपास करत प्रकरण न्यायालयात दाखल केलं. त्यामुळे न्यायालयानं 6 महिन्यांच्या आत नराधमाला जन्मठेप सुनावली आहे. विशेष पॉक्सो न्यायालयानं या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड ठोठावलाय. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ती जखमी झाली आहे. पण अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. सोनालीवर सध्या नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येमेन हल्ल्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी बनवण्यात आलेल्या गोपनीय चॅट ग्रुपवर ट्रम्प यांच्या एका अधिकाऱ्याने चक्क एका ज्येष्ठ पत्रकाराला ऍड केलं. जेफ्री गोल्डबर्ग असं त्याचं नाव असून ते दी अटलांटिक या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आहेत. त्यामुळे युद्धासंदर्भात झालेल्या चर्चेतला काही गोपनीय हिस्सा हा गोल्डबर्ग यांच्यापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बांगलादेशच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता आहे. बांगलादेशात आणीबाणी निर्माण होणार असल्याचा दावा केला जातोय. शेख हसीना परतणार असल्याचंही बोललं जातंय. यानंतर लष्कराने तेथे मोठी बैठक घेतली. आता लष्कराला शेख हसीना यांचा पक्ष परत हवाय असा आरोप विद्यार्थी नेत्यांनी केलाय. येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होतंय. या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत जीवन विमा आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी दर 18% 5% कमी केला जाऊ शकतो. मात्र यावर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळत राहील. जीएसटी दरात कपात केल्याने सरकारच्या तिजोरीतून 36,000 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. राज्यातील सर्व राज्य शिक्षण मंडळात सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या घोषणेनंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. त्यानंतर या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा भुसे यांनी विधानसभेत केली आहे. महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्य मंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही असे भुसे यांनी सभागृहात स्पष्ट केलंय. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर असलेल्या परिमंडळांसह विविध विभाग व पोलीस ठाणे निहाय कायदे व न्यायालयीन स्वरूपाच्या कामकाजासाठी विधी अधिकारी पदाच्या 2 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कंत्राटी स्वरूपाच्या नियुक्तीसाठी 31 मार्च पर्यंत प्रत्यक्ष टपालाद्वारे अर्ज सादर करण्याची सूचना आयुक्तालयाने केली आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेद्वारे शाळांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय. शिक्षण व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यास शालेय शिक्षण विभागाने प्राधान्य दिलंय. तसेच 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नसल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी वार्षिक परीक्षा व दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी आयोजित करण्याची सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत करण्यात आली होती. त्यानुसार राज्यात 8 ते 25 एप्रिल दरम्यान या परीक्षा होणार असून त्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसारच राज्यातील शाळांना परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. रितेश आणि जेनेलियाच्या मोठ्या लेकानं मोठं यश मिळवलं आहे. रियान आणि राहिल उत्तम फुटबॉल प्लेयर असून जेनेलिया आणि रितेश प्रत्येक मॅचला त्यांच्या सोबत जातात. आता 11 वर्षांच्या रियानने अशाच एका मॅच मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जेनेलियाने पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. रितेशच्या अवघ्या 11 वर्षांच्या लेकाने फुटबॉल स्पर्धेत प्लेयर ऑफ द मॅचचा बहुमान मिळवला आहे. हैदराबादमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीवर हल्ला करून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका 30 वर्षीय अभिनेत्रीला हैदराबाद येथील तिच्या एका मैत्रिणीने 17 तारखेला दुकानाच्या उद्घाटन समारंभात पाहुणी म्हणून उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं होतं, ज्यामध्ये अभिनेत्रीला तिथे जाण्यासाठी विमान भाडे आणि काही पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
अभिनेता संतोष दुबेकर याने छावा चित्रपटात साकारलेली छोटेखानी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र औरंगजेबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना याच्याबद्दल संतोषने मला त्याच्याशी बोलावंसच वाटलं नाही असं म्हटलं. मात्र संतोषची कारकीर्द जवळून पाहणारा प्रख्यात गायक, संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने संतोषची टवाळी सुरू असल्याबद्दल नेटिझन्सचे कान टोचले आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अवधूतने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2020 क्रिकेटच्या गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरचा यंदा पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना कस लागणार आहे. पंजाबचा संघ नव्या हंगामातील आपल्या मोहिमेची आज मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या लढतीने सुरुवात करेल. पाकिस्तान विरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघात पहिल्यांदाच मोहम्मद अब्बास आणि निक कॅली यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या अनुपस्थितीत केली विल यंग सोबत सलामीची संधी मिळवेल. सचिन आणि डेव्हॉन दोघंही IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहेत. तसंच चौथ्या आणि निर्णायक T20 सामन्यात अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावलेल्या फिन ॲलेनला देखील वनडे संघात स्थान मिळालेलं नाही. लखनौने पंतवर मेगा ॲक्शन मध्ये विक्रमी बोली लावली. लखनौने पंतला 27 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र पंतला या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र त्यानंतरही पंतची जवळपास 2 कोटींची कमाई झाली. IPL स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळते. त्यानुसार प्रत्येक सामन्यानुसार पाहिलं तर पंतला एका सामन्याचं जवळपास 2 कोटी मानधन आहे. त्यानुसार पंतची 0वर आउट होऊनही 2 कोटींची कमाई झाली असं म्हटलं जातंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.